नमस्कार. दुपारचे 12 वाजता आहेत. बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी कल्याणी दीक्षित. बुलेटिनची सुरुवात एका धक्कादायक बातमीनं. प्रेम प्रकरणातून तरुणीवर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय. घरात शिरून ब्लेडनं गळा चिरून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. पुण्याच्या पठारे वस्ती चंदननगर परिसरातली ही घटना आहे. तरुणीची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. आरोपी दिलीप राठोडला पोलिसांनी अटक केली. आरोपी दिलीप राठोड आणि जखमी तरुणी हे उजाला देवी इथे एका मॉलमध्ये एकत्र काम करत होते. तिथे दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यामध्ये वाद होत होते आणि त्याच कारणातून दिलीप हा तरुणी राहत असलेल्या पठारे वस्ती इथं आला. त्यानं घरात घुसून तरुणीच्या गळ्यावर ब्लेडनं वार केले. तरुणीवर हल्ला केला तेव्हा ती घरी एकटीच होती. तिचा भाऊ आणि भावाची बायको बाहेर कामावर गेले होते आणि त्यानंतर तो पसार झाला. तरुणीनं फोन करून आपल्या भावाला ही सगळी माहिती दिली. सध्या या तरुणीवर उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येते. आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रीतम पुरोहित सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत. प्रीतम, आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये सातत्यानं अत्याचार आणि अशा पद्धतीने हल्ल्यांच्या घटना घडतात. त्यातच आता एक ही नवीन बातमी समोर येते का तरुणीवर ब्लेडनं वार करण्यात आला. या आरोपीला अटक करण्यात आली. पोलिसांकडून काय अधिक आणि सविस्तर माहिती देण्यात आली? 30 एप्रिलला सायंकाळी ही सगळी घटना घडली. ते दोघं जण एका मॉलमध्ये कामाला होते आणि तिथेच त्यांचे प्रेमसंबंध जे आहेत ते निर्माण झाले आणि त्यातूनच ते दोघं बोलत गेले, एकत्र फिरत गेले, राहत गेले. मात्र काही दिवसापासून त्यांचे जे आहेत ते वाद होत होते आणि याच वादातून त्याने तो सर्व बदला घेतला आणि तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तिच्या राहत्या घरी गेला. घरी कोणीही नव्हते. ती एकटी असताना तिच्यावरती ब्लेडवरती वार केले. तिने ही सगळी जी माहिती आहे ती आपल्या भावाला व्हिडिओ कॉलद्वारे दिली. कारण तिला बोलता येत नव्हतं. रक्तप्रवाह पण खूप मोठ्या प्रमाणावरती होत होता आणि जेव्हा तिला ऍडमिट केलं, हॉस्पिटलाइज केलं, त्यावेळेस हे सगळं कृत्य कोणी केलं त्यावेळेस तिने वही आणि पेननी या आरोपीचं अर्थात तिच्या प्रियकराचं नाव लिहिलं. खरं तर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेलं आहे. सगळी चौकशी करत आहे. त्यांच्यात काही आर्थिक संबंध होते का, काही शारीरिक संबंध होते का, प्रेम प्रकरण हे होतं, त्यांच्यात बिनसलं कसं, आता याचा सर्व तपास चंदननगर पोलीस करतायत. प्रीतम, खरं तर अशा पद्धतीनं प्रेमसंबंध होते आणि त्यातून हा सगळा हल्ला करण्यात आला होता. आता पीडित तरुणीच्या घरच्यांनी, तिच्या नातेवाईकांनी याबद्दल काही मागणी केली आहे का? त्यांनी पोलिसांकडे नेमकी काय तक्रार दाखल केली? नाही, खरं तर तिला तो मारून टाकण्याचाच प्रयत्न होता. कारण ज्या अर्थी तिने ब्लेडने हे कृत्य केलंय त्या अर्थी ती तरुणी आहे, ती अत्यावश्यक विभागामध्ये आहे आणि ती सिरियस आहे. त्याच्यामुळे तिची वाटण्याची शक्यता कितपत हा एक पहिला प्रश्न. दुसरी गोष्ट म्हणजे इतके वाद विकोपाला का गेले? कारण एक तर त्या तरुणीचं कोणासोबत अफेअर होतं, या मुलाचं आणखीन कोणासोबत अफेअर होतं की यांच्यात आर्थिक काही बिनसलं होतं का? ह्याचा देखील पुणे पोलीस आहे ते तपास करतात. कुटुंबियांची मागणी आहे की यांचं प्रेम प्रकरण होतं, इतकं होतं ते आम्हाला माहित नव्हतं. त्यामुळं हे सगळं प्रकरण जे आहे ते अधिक गुंतागुंतीचं झालेलं आहे. ती तरुणी वाचवणं फार गरजेचं आहे. कारण तिच्यातूनच अनेक सगळी माहिती जी आहे ती आपल्याला मिळणार आहे. कारण हा आरोपी स्वतःला वाचवण्यासाठी बनाव करू शकतो, खोटं बोलू शकतो. तरी सत्यता पडताळण्यासाठी पुणे पोलिसांचा तपासामध्ये सगळा आता हा वेळ जातोय. मात्र जे काही असं हिंसक कृत्य जे आहे ती वाढत चाललेली आहेत. संयम हा जो आहे तो ढळत चाललेला आहे आणि यातून शेवट काय तर कुणाचा तरी जीवे मारणे, यातूनच हा सगळ्यांचा शेवट होतो. अशी अनेक प्रकरणं आहेत आणि या प्रकरणामध्ये हेच पाहायला मिळतं. नक्कीच प्रीतम, त्यामुळे आता तपासात नेमकं काय समोर येतं हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.